ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखविता तुम्हाला गुरुपौर्णिमेला पूजा कशी करायची ते दाखविणार आहे। मी येथे हे सर्व साहित्य घेतलेले आहे आणि ही एक आरती अशी तयार करून घेतलेली आहे। जागा पुसून घेतलेली आहे आणि पाट ठेवलेला आहे, त्यावर ही पिवळा कापड टाकून घेतलेला आहे। बघा, आरती केलेली आहे। दूध घेतलेला आहे छोट्या पेल्यामध्ये, पंचामृतही घेऊ शकता तुम्ही। खडी साखर घेतलेली आहे, अष्टगंध आणि पाणी घेतलेला आहे, हळद कुंकू घेतलेला आहे आणि 1 रुपयाचा शिक्का, हळकंड, सुपारी आणि खारक घेतलेली आहे। दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे। सर्व साहित्य या पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे जवळ आणि फुलं घेतलेले आहे। आता मी पूजेला सुरुवात करायची आहे। तर बघा, आपल्याला गुरुला देण्यासाठी असे आपण म्हणजे मी शॉल घेतलेली आहे। गुरुमाता असेल तर ब्लाऊज पीस आणि दक्षिणा 101 रुपये घेतलेला आहे। श्रीफळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण आपण दक्षिणा म्हणून गुरुला देऊ शकतो। समजा आपले गुरु दूर असतील तर आपण या पद्धतीने घरी पूजा करू शकतो। गुरुचे स्मरण करून पाटावरनं असं म्हणजे ज्या देवाला आपण मानतो त्या देवाचा फोटो ठेवून आपण घरच्या घरी अशा पद्धतीने पूजा करू शकतो। किंवा गुरुचा फोटो असेल, गुरु दूर असतील तर अशा पद्धतीने पूजा करू शकतो। बघा, मी प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि हा दीप कलश तयार करून घेतलेला आहे। स्वस्तिक काढून घेतलेला आहे, टिंब काढून घेतले। स्वस्तिकमध्ये 2 रेषा, आजूबाजूनी 4 अशा रेषा ओढलेल्या आहे। जलनी भरून असं कलश तयार केलेला आहे आणि 5 आंब्याची पानं आणि त्यावर प्लेट ठेवलेली आहे, दिवा ठेवलेला आहे। पाण्यामध्ये मी 1 सुपारी, 1 रुपयाचा शिक्का, अक्षदा असं टाकून तयार करून घेतलेला आहे। आता दिवा एक आपण दिवानं म्हणजे देवाच्या नावाने ठेवायचा आहे। हे कलश गुरुच्या नावाने झालेला आहे, तर प्रज्वलित करून ठेवायचा आहे। समजा गुरु असतील तर आपल्याला गणपतीचा अभिषेक करायची गरज नाही, म्हणजे फोटोही असतील तर। परंतु आपण कोणत्याही देवाची पूजा करताना बघा, या पद्धतीने मी मग गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम श्री गणगणपते नमः, ओम श्री गणपते नमः म्हणून मंत्र जाप करायचा। पहिलेने जल अर्पण करायचं, मग दूध किंवा पंचामृतनी, त्यानंतर पुन्हा पाण्याने करून घ्यायचं आहे। आणि स्वच्छ कापडाने आपल्याला मूर्तीला पुसून घ्यायचं आहे ना, तिची स्थापना करायची आहे। समजा गुरुचं तुम्ही फोटो असेल तर गणपतीचं पूजन करायची काही आवश्यकता नाही, कारण की गुरुलाच प्रथम स्थान दिलेलं आहे। तर बघा, या पद्धतीने मी प्लेट ठेवून घेतलेली आहे। आता फोटोचा आपल्याला अभिषेक करायचा आहे, तर आपण या पद्धतीने म्हणजे 5 वेळा असं म्हणजे जल ओवाळून घ्यायचं आहे आणि पंचामृत किंवा दूध, मी तर दूध घेतलेलं आहे, दुधाने ओवाळून घ्यायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हाच मंत्र जाप करून मी छान अभिषेक करून घेतलेला आहे। बघा, या पद्धतीने फोटोचंही करून घ्यायचं आहे। शिवाय गुरुचा फोटो असेल तरी आपण ठेवू शकतो। आणि आता हे जल आपण झाडामध्ये टाकून देऊ शकतो। तर या पद्धतीने मी बघा सगळं मांडून घेतलेलं आहे। आता दिव्याचं प्रथम पूजन करून घ्यायचं आहे आणि मग कलशाचं दीप कलश अवश्य मांडा आणि गणपतीचं करायचं आहे। आणि आपण ज्या देवाला प्रथम मानतो त्या देवाचंही पूजन करून घ्यायचं आहे आणि फूल वगैरे अर्पण करून द्यायचं। या पद्धतीने सर्व हळद कुंकू अक्षदा वाहून मनोभावे म्हणजे पूजन करून घ्यायचं आहे। मनामध्ये गुरुचं स्मरण करायचं आहे। समजा गुरु आपले दूर राहत असतील तर आपण जाणे शक्य नाही, तर या पद्धतीने घरच्या घरी पूजा करायची आहे। मी इथे सुपारी ठेवलेली आहे, हळकंड आणि खारक आणि
बदाम ठेवलेली आहे त्याचंही पूजन करून द्यायचं आहे. आता आपण या म्हणजे इथल्या पूजेचं काय करायचं ते मी शेवटी सांगणारच आहे तुम्हाला. बघा आता आपण गुरुसाठी जेही घेतलेलं आहे, शॉल घेतलेली आहे, गुरुमाता असेल तिच्यासाठी आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे, दक्षिणा, श्रीफळ घेतलेलं आहे. आता याचंही आपल्याला घरच्या घरी अशा पद्धतीने पूजन करून घ्यायचं आहे. मी इथे खडीसाखर घेतलेली आहे आणि पाण्याचं असं नैवेद्य लावलेलं आहे. खडीसाखर घेतलेली आहे, तर तुम्ही पेढे वगैरे किंवा गोड पदार्थही बनवून आपण गुरुजवळ नेऊ शकतो, परंतु मी इथे खडीसाखरच घेतलेली आहे. बघा या पद्धतीने पूजन करून घ्यायचं आहे. सर्व पूजन झाल्यानंतर आपण गुरुसाठी जेही दक्षिणा वगैरे ठेवलेली आहे ते आपण मंदिरामध्ये दान देऊ शकतो. या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. खूप मनाला समाधान वाटतं आणि गुरुचा आशीर्वाद मनातल्या मनात म्हणजे आपल्याला मिळतो. स्मरण करायचं गुरुचं आणि आजच्या या पावन दिवशी अशा पद्धतीने गुरुचं स्मरण करून पूजा करायची आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? धन्यवाद.